तर अमेडिया कंपनीवर आता गुन्हा दाखल होणार असल्याची मोठी माहिती समोर येते। पार्थ पवार अमेडिया कंपनीचे संचालक आहेत आणि या कंपनीवर आता गुन्हा दाखल होणार असल्याची माहिती आहे। मुद्रांक शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे। त्यामुळे जुना सातबारा दाखवून व्यवहार करण्यात आल्याचं सुद्धा या ठिकाणी बोललं जात आहे। सहनोंदणी महानिरीक्षक रवींद्र मुठे यांनी या संदर्भातली ही माहिती दिली आहे। शिवाय सब रजिस्टरवर सुद्धा गुन्हा दाखल होणार आहे। नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाचे अधिकारी आता आपल्या सोबत आहेत। सर, नेमकी काय या सगळ्या प्रकरणामध्ये आपण कारवाई करताय? ह्याच्यामध्ये जे मे 2025 मध्ये खरेदी खत नोंदवण्यात आलेला आहे, याच्यात जुना सातबारा म्हणजे बंद झालेला सातबारा देऊन खरेदी खत नोंदवण्याचा प्रयत्न झालेला आहे। याच्याबद्दल संबंधित जे खरेदी विक्री करणारे आणि तत्कालीन सब रजिस्ट्रार यांच्या विरुद्ध फौजदारी कारवाईचा निर्णय घेण्यात आलेला आहे। संबंधित सब रजिस्ट्रार यांना निलंबित करण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले। फौजदारी कारवाई कुणाकुणावरती होणार आहे सर? फौजदारी कारवाई ज्यांनी शासनाची फसवणूक केलेली आहे खोटे कागदपत्र देऊन आणि ज्यांनी शासनाचे म्हणजे कागदपत्र घेऊन फसवणूक झालेली आहे किंवा संगनमत केलेलं आहे त्या सर्वांविरुद्ध फौजदारी कारवाई। म्हणजे यामध्ये जे बिल्डर होते शीतल तेजवानी आणि अमेडिया कंपनीचे संचालक यांच्यावरती फौजदारी कारवाई होणार। ज्यांनी शासनाची फसवणूक केलेले खोटे कागदपत्र देऊन त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्यात येईल। यामध्ये अमेडिया कंपनी ही पार्थ पवार आणि दिग्विजय पाटील यांची आहे आणि त्यांच्यावरती गुन्हे दाखल आपल्या प्रशासनाकडून होणार आहे, कारण खोटी कागदपत्रे देऊन गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। एकूण ही सगळी खरेदी करण्यात आलेली आहे। जे कागदपत्र फसवणूक करण्यात दिलेले आहे, शासनाची फसवणूक झाली त्यांच्या विरुद्ध कारवाई होणार।